साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून एका शेतकऱ्याकडे 1 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करून त्यातील 10,000 रुपये स्वीकारल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील ताडसौंदणी येथे उघडकीस आली। या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात 2 महिलांसह 7 जणांवर भारतीय न्याय संहिता BNS कलम 308, 2, 351, 2, 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दत्तात्रय सुरेश पाटील वय 38 राहणार ताडसौंदणी तालुका वाशी यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 6 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत घडली। आरोपींनी संगनमत करून फिर्यादी दत्तात्रय पाटील यांना प्रत्यक्ष भेटून फोनवरून शिवीगाळ आणि दमदाटी केली। तुझ्यावर आणि तुझ्या घरच्यांवर बलात्कार, विनयभंग आणि प्राणघातक हल्ल्यांसारखे खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला जेलमध्ये सडवू अशी धमकी आरोपींनी दिली। यावेळी फिर्यादी पाटील यांनी सांगितले की माझा आणि माझा भाऊ विकास यांचा काहीही संबंध नसून तो वेगळा राहतो। मात्र आरोपींनी ऐकून न घेता जर तुला हा त्रास वाचवायचा असेल तर केसमध्ये नाव येऊ द्यायचे नसेल तर 1 लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली। भीतीपोटी फिर्यादीने तडजोड केली असता आरोपींपैकी राणी विकास पाटील आणि वनिता सुभाष तिटे यांनी 10,000 रुपये स्वीकारले। सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पाटील यांनी पोलिसात धाव घेतली। गुन्हा दाखल झालेले आरोपी असे गणेश अनंता जाधव राहणार शेटफळ तालुका मोहोळ, राणी विकास पाटील बाबूराव उर्फ माधवराव छगन साळुंखे, रतन सुभाष थिटे, वनिता सुभाष थिटे, सुभाष विठ्ठल थिटे, पल्लवी बाबूराव साळुंखे, सर्वजण राहणार सध्या लिंबोणी बाग, तावरी विभाग, धाराशिव। गुन्ह्यात वापरलेली रिक्षा क्रमांक MH25 AK 1934 ही देखील पोलिसांनी नमूद केली आहे। घटनेची नोंद बार्शी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वळसणे हे करत आहेत।